माननीय अध्यक्ष महोदय, माझा जो प्रश्न उपस्थित केलेला आहे आणि या ठिकाणी मंत्री महोदयांनी उत्तरात म्हटले आहे की चौकशी समिती गठीत केली आहे। या चौकशी समितीने नेमके कोणते निष्कर्ष नोंदवले आहेत? चौकशी अहवालात किती अधिकारी व कर्मचारी दोषी आढळले आणि त्यांच्यावर कोणत्या स्वरूपाची जबाबदारी निश्चित करण्यात आली? दुसरा मुद्दा, या ठिकाणी मंत्री महोदयांनी उत्तरात संबंधित कर्मचाऱ्यांना केवळ सूचना देण्यात आल्याचे नमूद केले आहे। रुग्णसेवेसारख्या अत्यंत संवेदनशील बाबतीत केवळ सूचना देणे पुरेसे अध्यक्ष महोदय नाही आहे। या ठिकाणी संबंधित दोषीवरती शिस्तभंगाची कठोर कारवाई का करण्यात आली नाही? या ठिकाणी उत्तरात 2 समाजसेवा अधीक्षकाची बदली करण्यात आल्याचे नमूद केले आहे। ही बदली प्रशासकीय कारणास्तव करण्यात आली का चौकशी दोषी आढळल्यामुळे दंडात्मक स्वरूपात करण्यात आली तसे स्पष्ट करण्यात येईल का? विनापरवानगी गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्याचे रजा विना वेतन करण्यात आल्याचे सांगितले आहे। अशा कर्मचाऱ्यावर महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील या ठिकाणी नियमानुसार विभागीय चौकशी अथवा अन्य शिस्तभंगात्मक कारवाई करण्यात आली आहे का? या ठिकाणी भविष्यात अशा तक्रारी पुन्हा होऊ नये यासाठी समाजसेवा विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कामकाज रुग्णाशी वर्तन यावर देखरेख करण्यासाठी बायोमेट्रिक असेल, उपस्थित CCTV तक्रार निवारण यंत्रणा असेल, हेल्प डेस्क असेल किंवा नियमित निरीक्षणाची कोणती ठोस व्यवस्था करण्यात येणार आहे का? रुग्ण व त्यांच्या नातेवाईकास येणाऱ्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी स्वतंत्र तक्रार निवारण कक्ष निश्चित कालमर्यादा कारवाई करण्याची व्यवस्था शासन राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये लागू करणार आहेत का? सर, जे समूह रुग्णातील समाजसेवा विभागाच्या कार्यपद्धती स्वतंत्र लेखापरीक्षण, सोशल ऑडिट किंवा बाह्य संस्थेमार्फत मूल्यांकन करण्याचा शासनाचा विचार आहे का?